जसं तुमचं इंटरनेट संपतं तसं तुम्ही एक मेसेज सुद्धा कोणाला पाठवू शकत नाही। पण आता वेगानं बदल होत आहे। आता इंटरनेट नसतानाही तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज पाठवू शकणार आहात। या बातमीशी संबंधित संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हॉट्सअप जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे। याच्या फीचर्सचा विचार करता यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ कॉल, मेसेज असे अनेक फीचर आहेत। यासोबतच ज्या फेमस फीचरचा विचार केला तर व्हॉट्सअप स्टेटसलाही सोडता येणार नाही। पण या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इंटरनेट। आज जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर सध्या तुम्ही या ॲपचा वापर करू शकत नाही। व्हॉट्सअप नेहमी वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर आणत असतो। आता व्हॉट्सअप ऑफलाईन फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे। यामध्ये तुम्ही बिना इंटरनेटचेही व्हॉट्सअप वापरू शकणार आहात। फक्त वापरू शकणार नाहीत तर फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट शेअर करू शकाल। यामध्ये तुम्ही तुमच्या जवळील डिव्हाइसवर फाईल शेअर करू शकणार आहात। हा फीचर कधी येणार आहे याबद्दल व्हॉट्सअपने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण याच्यावर काम चालू आहे। या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक QR कोड स्कॅन करावा लागेल। हा फीचर मोठ्या फाईलसाठी चांगला पर्याय आहे, पण याचा वापर फक्त जवळच्या डिव्हाइसवर म्हणजे जवळच्या डिव्हाइस पर्यंतच मर्यादित आहे, हेही तितकंच खरं। याबाबत तुमचं काय मत आहे? या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।